आणि रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या 59 जागांसाठी 173 उमेदवार तर पंचायत समितीच्या 118 जागांसाठी 329 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे। जिल्ह्यामध्ये 69.91% मतदान झालं असलं तरी कोणाच्या पारड्यात मतदारांनी किती मतं टाकली आहेत हे आज समोर येणार आहे। जिल्ह्यामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप राष्ट्रवादी युतीचा सामना रंगतदार होण्याची शक्यता आहे। आढावा घेतलाय गणेश महाप्रळकर यांनी। रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा आज निकाल जाहीर होतोय। सकाळी 10 वाजल्यापासून या निकालाला सुरुवात होणार आहे। आपण बघितलं तर रायगड जिल्हा परिषदेच्या 59 आणि पंचायत समितीच्या 118 या जागांकरिता ही निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या निवडणुकीत उतरलेले उमेदवार आहेत ते आज या निवडणुकीच्या निकालामध्ये आपलं अस्तित्व आजमावणार आहेत। त्यासाठी आपण बघितलं तर आज रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण या निकाल केंद्रावर आहे ती जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात आहे। ही सध्याची महाड शहरातली दृश्य आहेत। महाड शहरातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रीय स्मारकामध्ये ही मतमोजणी खरं तर होणार आहे आणि या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज चौक असेल किंवा संपूर्ण शहरामध्ये मोठ्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आज आपण बघितलं तर सकाळी 10 वाजल्यापासून या संपूर्ण निकालाला आहे ती सुरुवात होणार आहे आणि या निकालामध्ये आपण बघितलं तर यंदा 59 जागांसाठी 173 आणि 118 जागांसाठी 329 उमेदवार आहेत ते रणांगणात उतरलेले पाहायला मिळतात। त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्याला या निकालाची आहे ती उत्सुकता लागून राहिलेली आहे। गणेश महाप्रळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।